नमस्कार. वेलकम ऑल स्टुडंट. मी प्रोफेसर पवन आजबे तुमचं आजच्या सेशन मध्ये वेलकम करतो. आज आपण 10th स्टँडर्डचा जो की मॅथमॅटिक्स 1 मधील फर्स्ट चॅप्टर आपण पाहणार आहोत, जो की इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम तिन्ही स्टँडर्ड साठी कॉमन असणार आहे. तर चॅप्टर नंबर फर्स्ट आहे मॅथमॅटिक्स 1 मधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हा चॅप्टर आपण थरोली आता स्टडी करणार आहे. ओके, तर तुम्ही पुढे पाहू शकता की आपलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. नावामध्ये चॅप्टरचं खूप काही विश्लेषण होत आहे मित्रांनो, की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे की लिनियर इक्वेशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार, दोन व्हेरिएबल असणार आहेत. ओके, मग लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल याचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे बघा. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे लिनियर इक्वेशनचा ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. हा काय लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि याच्यामध्ये एक्स बी वाय आणि सी हे काय आपण पाहणार आहे बघा. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ए बी सी या ज्या व्हॅल्यू आहेत, ए कॉमा बी या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय एक रियल नंबर आहेत. काय आहेत? रियल नंबर आहे. याच्यामध्ये ए आणि बी हा जो आहे याच्या व्हॅल्यू आहेत ए आणि बी या 0 नसणार आहेत. काय ए आणि बी ची व्हॅल्यू ही 0 नसणार आहे लिनियर इक्वेशन मध्ये. आणि सी हा 0 असू शकतो किंवा 0 नसू शकतो. हा मे बी, सी मे बी और मे नॉट बी 0. आणि याच्यामध्ये जे एक्स आणि वाय आहे, एक्स आणि वाय हे जे आहेत यांना आपण व्हेरिएबल्स बोलतो. काय आहेत ते? व्हेरिएबल्स. म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये, लिनियर इक्वेशन मध्ये माहित नसणार आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते व्हेरियस मेथडने, बरोबर. आणि हे जे आहे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. टू एक्स अँड वाय हे काय इथं व्हेरिएबल्स आहेत. हेअर एक्स अँड वाय आर व्हेरिएबल्स. ओके, हे स्टँडर्ड फॉर्मॅट समजला. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये बुक मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की लिनियर इक्वेशन आहे की नाहीये. ते आपण एक्झाम्पल मध्ये घेऊयात. हे कुठले कुठले एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला बुक मध्ये, की ते लिनियर इक्वेशन आहेत की नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे. पाहू शकता तुम्ही की पहिलं जे इक्वेशन आहे ते आहे 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 12. हे लिनियर इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला सांगायचंय. बघा याच्यामध्ये आपण पाहू शकतो की लिनियर इक्वेशन मध्ये जे की आपल्याला रूल्स काय आहेत आपल्या लिनियर इक्वेशनचे ते आपण पाहूयात. की याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत का, तर दोन व्हेरिएबल्स आहेत आपल्याला m आणि n. ओके, त्याच्यानंतर एबीसी आहेत का, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो एबीसी आहेत आणि हे काय आहेत, रियल नंबर आहेत. एबीसी काय आहेत, रियल नंबर आहेत. म्हणजे या एक्झाम्पल वरून किंवा हे जे आपले नियम आहेत, रूल्स आहेत, त्याच्यानं आपण सांगू शकतो की 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 12 हे काय आहे, यस, दिस इज अ लिनियर इक्वेशन. ओके, देन सेकंड आपण पाहू शकतो 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल्स टू 13. हे लिनियर इक्वेशन आहे की नाही ते आपण फाइंड आउट करूया. लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर x हा जो आहे तो x काय स्क्वेअर आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आपला जो व्हेरिएबल आहे त्याला कुठल्याही प्रकारची पॉवर नाहीये. देयर इज नो एनी पॉवर टू व्हेरिएबल्स. ओके, here we can see x square is there. Okay, that's why from our format or standard equation this is
not a linear equation. Okay, then next question, root 2x minus root 5y is equals to 16. Standard format, x plus by plus c is equals to 0. Okay, root 2 x minus root 5y is equals to 16. X and y variables आहेत. Okay, then a b c च्या व्हॅल्यू रूट 2 रूट 5 आणि 16 आहेत. ओके, म्हणजे इथं पण ज्या व्हॅल्यू आहेत हे काय रियल नंबर आहेत. रूट 2 रूट 5 आणि 16 इज अ रियल नंबर. दॅट्स वाय दिस इक्वेशन गोज टू आवर फॉर्मॅट. आणि हे जे आहे ते काय आहे, यस, दिस इज अ लिनियर इक्वेशन. ओके, देन नेक्स्ट there is 0x. Next equation is 0x plus 6y minus 3 is equals to 0. Okay, then again we can see here 0x means a is 0 and in our condition a is not equals to 0. म्हणजे a ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. इथं a ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. here is value of a is 0. that's why this is not a linear equation. Okay, then next one is 0.3x plus 0y minus 36 is equals to 0. You can see here 0.3x plus 0y. here again 0y. that means b value जो है b की value is 0. we know that b should not be equals to 0. therefore again this equation is also not a linear equation. then next one is 4 upon x plus 5 upon y is equals to 4. See here, in this equation we can see x and y are at the denominator and x and y, that is variable, should not be in a integer format. Okay, so here 1 upon x and 1 upon y is not fit in our standard format. that's why this equation is also not a linear equation. if x and y are at numerator, then 4x, if example is 4x plus 5y is equals to 4, then yes, it is linear equation. but x and y are at denominator or it not fit in our standard format. that's why this is not a linear equation. then last one is 4xy. 4xy minus 5y minus 8 is equals to 0. here we can see x and y. 5y minus 8 is equals to 0. here we can see x and y. there are two variables in multiplication. okay, but in our standard format, the standard format is says that ax plus by plus c is equals to 0. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता x आणि y हे काय आहेत, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले आहेत. पण आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅट नुसार फक्त लिनियर इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स हवे आहेत. इथं कंपाऊंड फॉर्मॅट मध्ये आहेत, मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये आहेत, म्हणून हे इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये फिट होत नाहीये. म्हणून दिस इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन. okay, all those example given in the book, okay, they are solved here.
ओके, देन नेक्स्ट साइमल्टेनियस लीनियर इक्वेशन। इसमें क्या है हमारा साइमल्टेनियस लीनियर इक्वेशन। साइमल्टेनियस मतलब दो लीनियर इक्वेशन एक साथ में जब आते उसको बोलते साइमल्टेनियस लीनियर इक्वेशन। मतलब जैसे कि समझो x, एग्जांपल के लिए लेते हैं x प्लस बी वाई प्लस सी इज इक्वल्स टू 0, ओके, और सी एक्स प्लस डी वाई प्लस ई इज इक्वल्स टू 0। जैसे कि ये दो एग्जाम्पल है, इसमें हम देख सकते हैं ए बी सी आपण पाहू शकतो ए बी सी हे काय रियल नंबर आहेत। सेकंड एक्झाम्पल मध्ये सी डी ई हे काय आहेत रियल नंबर आहेत आणि एक्स एक्स वाय वाय व्हेरिएबल्स काय आहेत त्याचे एक्स आणि वाय आहेत। दोन एक्झाम्पल आहेत इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2। इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण पाहू शकतो हे दोन काय आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहेत आणि हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत नेक्स्ट टॉपिक मध्ये। ओके, एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे बघा, सॉल्व एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे। फर्स्ट एक्झाम्पल आपल्या बुक मध्ये दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जे दोन इक्वेशन्स आहेत टू सायमल्टेनियस इक्वेशन याच्यामध्ये दिलेले आहेत जे आपण पाहू शकतो। फर्स्ट इक्वेशन आहे 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8, इक्वेशन नंबर 1। देन सेकंड 3x प्लस y इज इक्वल्स टू 2, इक्वेशन नंबर 2। ओके, हे जे दोन इक्वेशन आहेत इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याच्यामध्ये हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच्यामध्ये जे वेरिएबल्स आहेत जो वेरिएबल है एक्स एंड वाय उसकी वैल्यू हमें फाइंड आउट करनी है। याची वैल्यू आपल्याला एक्स आणि वाय ची वैल्यू काढायची आहे। एक्स आणि वाय हे काय अननोन आहेत व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये। असे जे दोन जे काही लिनियर इक्वेशन आहेत त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो। हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड आहे। ओके, खूप सारे 2 ते 3 प्रकारच्या मेथड आहेत ज्याच्यामध्ये दोन मेथड प्रायमरी यूज केल्या जातात। पहिली मेथड आहे ज्याला म्हटलं जातं इलिमिनेशन मेथड आणि दुसरी मेथड आहे त्याला म्हटलं जातं सबस्टिट्यूशन मेथड। दोन्ही पैकी आयदर सायमल्टेनियस आयदर इलिमिनेशन मेथड आयदर सबस्टिट्यूशन मेथड दोन्ही पैकी कुठल्याही मेथडने तुम्ही काय करू शकता इक्वेशन जे आहे सॉल्व्ह करू शकता, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता। ओके, आता मी एक बेसिक स्टेप्स देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं लिनियर इक्वेशन आलं हे असो किंवा अदर्स कुठलंही इक्वेशन असो ते सॉल्व्ह कसं करायचं याची प्रायमरी मेथड मी देणार आहे की ज्याच्यामध्ये ही तुम्हाला खूप उपयोगाची ठरणार आहे की तुम्हाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला जे की स्टेप्स आहे। ओके, आता जे स्टेप्स काय आहेत फर्स्ट स्टेप आहे की तुम्हाला जे दोन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत ओके इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 जे आपण परत एक्झाम्पल लिहूया ज्याच्यावरून तुम्हाला मी समजून सांगू शकतो किंवा तुमच्या लक्षामध्ये येईल की स्टेप्स काय आहेत। ओके, दोन इक्वेशन आपण राईट डाऊन केलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट मेथड काय करायची इलिमिनेशन मेथडने आपण हे एक्झाम्पल जर सॉल्व्ह करतोय तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये हे एक्झाम्पल असू द्या किंवा कुठलंही एक्झाम्पल असू द्या जे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय ओके याच्यामध्ये जे कोइफिशियंट आहेत यांचे एक्झाम्पल नंबर 1 इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत आणि त्यांचे जे कोइफिशियंट आहेत म्हणजे जे मल्टिप्लिकेशन मध्ये जो रियल नंबर आलेला आहे त्याला कोइफिशियंट बोलतात की एक्स चा कोइफिशियंट आहे 5 वाय चा कोइफिशियंट आहे 3
ओके, त्यानंतर x चा कोएफिशियंट आहे 3, y चा कोएफिशियंट आहे 1, 8 आणि 2 हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. याच्यामध्ये x आणि y जे व्हेरिएबल आहेत, एक्स वाय व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये x चा कोएफिशियंट आपण पाहू शकता किंवा y चा कोएफिशियंट पाहू शकता. फर्स्ट मेथड, फर्स्ट स्टेप काय आहे की याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे x किंवा y याचा कोएफिशियंट सेम आहे का. फर्स्ट स्टेप काय आहे, आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. फर्स्ट स्टेप, स्टेप नंबर 1, कोएफिशियंट सेम. ओके, चेक करना है हमें कि कोएफिशियंट सेम आहे का. जर कोएफिशियंट सेम असेल म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही 3y आणि इथं काय y चा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. इथं x चा कोएफिशियंट 5 आहे आणि x चा कोएफिशियंट 3 आहे. याच्यामध्ये कुठल्याही व्हेरिएबल्सचा x किंवा y या कुठल्याही व्हेरिएबल्सचा दोन्ही इक्वेशन मध्ये कोएफिशियंट काय सेम नाहीये. जर सेम असेल, ओके, जर सेम असेल कुठला पण कोएफिशियंट जर सेम असेल तर सेकंड स्टेप काय येणार आहे की जो कोएफिशियंट साइन पाहायचा आहे, तुम्हाला काय करायचंय, साइन पाहायचा आहे. जर x चा कोएफिशियंट जर सेम असेल आणि साइन काय आहे, प्लस आहे, प्लस आहे, काहीच नाही म्हणजे साइन काय आहे, प्लस आहे. जर इथं 3 च्या ठिकाणी जर इथं 5 असता, एक्झाम्पल साठी आपण बघूया, जर 3 च्या ठिकाणी इथं जर 5 असता म्हणजे 5 हा काय कोएफिशियंट दोन्ही इक्वेशनचा काय आहे, सेम आहे. जर सेम असेल तर त्याचं साइन कुठलं आहे ते पाहिलं जातं, जे की 5 चं साइन आहे प्लस, 5 चं साइन आहे प्लस. जर कोएफिशियंट सेम असेल, ओके, तर सेकंड स्टेप काय आहे की जो कोएफिशियंटचा साइन पाहायचा आहे, साइन नुसार आपल्याला ठरवायचं आहे की जे दोन इक्वेशन आहे त्यांचं ऍडिशन करायचं आहे की सबट्रॅक्शन करायचं. काय पाहायचं आहे, इक्वेशन जे आहेत त्याच्यामधील जे कोएफिशियंट आहेत व्हेरिएबल्सचे ते सेम आहे का ते पाहायचं आहे. ओके, जर सेम असतील, साइन त्यांचे पाहायचे असतील, जर इक्वल साइन असतील, प्लस प्लस साइन असेल तर ते दोन इक्वेशन्सचं सबट्रॅक्शन करायचं आहे. जर कोएफिशियंटचं साइन सेम असेल, प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल, प्लस प्लस मायनस मायनस असेल, सेम साइन असेल तर जे दोन इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं आहे. जर दोन कोएफिशियंटचं साइन जर अपोजिट असेल, प्लस मायनस मायनस प्लस असेल, अपोजिट असेल दोन इक्वेशन मध्ये दिलेलं, तर त्या दोन्ही इक्वेशनचं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करायचे आहे आपल्याला. ओके, स्टेप नंबर 2, आयदर ऍडिशन करायची आहे तुम्हाला और सबट्रॅक्शन. ओके, हे कशावरती डिपेंड आहे, ऍडिशन कधी करणार आहेत तुम्ही, ज्या वेळेस अपोजिट साइन असतील, प्लस मायनस मायनस प्लस इक्वेशन मध्ये तुम्ही पाहू शकता, हे जर अपोजिट साइन असेल तर ऍडिशन करायचं आहे दोन इक्वेशन्सचं. किंवा जर जे कोएफिशियंट आहे त्यांचं साइन सेम असेल, मायनस मायनस असेल, प्लस प्लस असेल, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये, ओके, तर दोन इक्वेशन्सचं काय करायचं आहे आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी एका व्हेरिएबल्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर x चा कोएफिशियंट, x इलिमिनेट आपण जर केला, x चा कोएफिशियंट जर सेम आहे तर x इलिमिनेट होणार आहे, आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सेकंड, जर आपण सबट्रॅक्शन करत आहे, बरोबर, किंवा जर ऍडिशन करत आहे तर आयदर x किंवा आयदर y या दोन्ही पैकी कुठल्या तरी व्हेरिएबल्सची एका व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. ज्या वेळेस हे सॉल्व्ह करणार आहे आपल्याला, जे आपल्याला व्हेरिएबल, एका व्हेरिएबल्सची व्हॅल्यू ज्यावेळेस आपल्याला मिळणार आहे त्याची जी व्हॅल्यू x ची मिळू द्या किंवा y ची मिळू द्या,
जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती आपल्याला व्हॅल्यू काय करायची आहे, जे सेकंड इक्वेशन असेल त्या इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला जो व्हेरिएबल नोन नाहीये त्या व्हेरिएबल्सची तुम्ही काय करू शकता, काढू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्स आणि वाय ची काय मिळणार आहे, व्हॅल्यू मिळणार आहे. ज्यावेळेस एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुम्हाला डिटेल मध्ये कळेल. हे फक्त मी स्टेप्स दिलेले आहेत. ओके, सेकंड आता ज्या वेळेस त्यांचा कोएफिशियंट सेम नसणार आहे, सेकंड टाइप ऑफ एक्झाम्पल, ज्यावेळेस सेम असणार आहे, ओके, त्यावेळेस स्टेप्स मी सांगितल्या. ज्यावेळेस कोएफिशियंट सेम नसणार आहे, इफ कोएफिशियंट आर नॉट सेम, कोएफिशियंट जर सेम नसणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जे इक्वेशन दिलेले आहे, जसं आपल्याला गिवन इक्वेशन आहे, ओके, गिवन इक्वेशन मध्ये कोएफिशियंट सेम नाहीयेत, त्या केसमध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपल्याला काय करायचा आहे, इक्वल करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इलिमिनेट करता येईल. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की कुठल्या इक्वेशन्सचा आपण काय करायचं, कोएफिशियंट कुठल्या इक्वेशन मध्ये इक्वल करायचा आहे. तर कुठल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करायचा आहे, ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा 1 असेल, नसेल त्यावेळेस तुम्ही कुठला पण व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करू शकता. पण ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्सचा कोएफिशियंट 1 असेल तर त्याच्या अपोजिट इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू शकतो y हा जो आहे, y चा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे, ओके. या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय आहे, 3 आहे. म्हणजे y चा कोएफिशियंट 1 आहे, आपण y चा कोएफिशियंट काय करू शकतो, सेम करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला y चा कोएफिशियंट 3 हवाय, ओके. मग 3 जर इक्वेशन नंबर हे 1 आहे, इक्वेशन नंबर हे 2 आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये जर आपल्याला कोएफिशियंट y चा 3 करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इक्वल करून घ्यावं लागणार आहे याचा कोएफिशियंट. आणि तो इक्वल केल्यानंतर, कोएफिशियंट इक्वल केल्यानंतर नेक्स्ट स्टेप इलिमिनेशन मेथड. y चा कोएफिशियंट काय होणार आहे, सेम होणार आहे. ज्यावेळेस y चा कोएफिशियंट सेम होईल, y इलिमिनेट होईल, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. x ची जी व्हॅल्यू मिळणार आहे इक्वेशन नंबर 1 और इक्वेशन नंबर 2, या इक्वेशन मध्ये काय करायची, तुम्हाला त्याची व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू मिळणार आहे, ओके. अशा पद्धतीने आपल्याला जे बेसिक स्टेप्स आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या आहेत. आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात, जे मी ओरली तुम्हाला सांगितलं की स्टेप्स काय आहेत, ओके. काहींना समजलं असेल, काहींना समजलं नसेल, पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्या गोष्टी तुम्हाला समजून येतील, ओके. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट ऑफ ऑल की आपल्याला पाहिजे की कोएफिशियंट सेम आहे का. स्टेप नंबर 1, कोएफिशियंट सेम नाहीये कुठल्याही व्हेरिएबलचा, एक्स आणि वाय चा कुठल्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम नाहीये, ओके. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचंय, कोएफिशियंट सेम करून घ्यायचा आहे, ओके. सेम बनवण्यासाठी कोएफिशियंट आपण काय चूज केला, y चा कोएफिशियंट आपण इक्वल करायचं ठरवलं. का, y चा कोएफिशियंट हा काय आहे, 1 आहे, तो इझिली काय होऊ शकतो, इलिमिनेट होऊ शकतो. मग या ठिकाणी आपल्या y चा कोएफिशियंट जर 3 करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने, ओके. सो देअरफॉर इक्वेशन नंबर 2 मल्टिप्लाय बाय 3, ओके. जर इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं इक्वेशन, न्यू इक्वेशन काय येणार आहे, 3 इंटू 3x प्लस 3 इंटू y इज इक्वल्स टू 3 इंटू 2, ओके. आपण काय केलं, इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन काय होणार, 3 3 जा 9x
plus 3y is equals to 6. That is equation number 3. आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि न्यू इक्वेशन भेटलेला आहे इक्वेशन नंबर 3 याच्यामध्ये इलिमिनेशन करायचं आहे. कारण इक्वेशन नंबर 2 चं आपण कन्वर्जन इक्वेशन नंबर 3 मध्ये केलेलं आहे. आता थोड्या वेळासाठी इक्वेशन नंबर 2 बाजूला ठेवायचे. आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 या इक्वेशन नंबर 1 आणि 3 मध्ये आपण पाहू शकतो की आपला कोएफिशियंट इक्वल झालेला आहे. ओके, मग कोएफिशियंट इक्वल झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप इलिमिनेट करायचा आहे तो जो व्हेरिएबल आहे तो. ओके, मग व्हेरिएबल इलिमिनेट करायचा, कोएफिशियंट इक्वल झाला, त्याच्यानंतर स्टेप काय आहे की त्यांचे साइन पाहायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता -3y चा कोएफिशियंट, या ठिकाणी पाहू शकता +3y चा कोएफिशियंट. जर कोएफिशियंटचं साइन अपोजिट असेल, मायनस प्लस असेल, प्लस मायनस असेल, तर हे जे दोन इक्वेशन आहेत या दोन इक्वेशनचे काय करायचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. तुम्ही बॅकला जाऊन पाहू शकता. ओके, जर या इक्वेशन मध्ये प्लस प्लस साइन असते व्हेरिएबल जो इक्वल झालेला आहे तर आपण याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन केलं असतं. पण या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन करायचं आहे. सो इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 3 करायचे. इक्वेशन नंबर 1 काय आहे 5x minus 3y is equals to 8. Then plus equation number 3 9x plus 3y is equals to 6. ओके, ऍडिशन आपण करणार आहे. 5 plus 9 that is 14x. Okay, 5x plus 9x that is 14x minus 3y plus 3y 0 eliminate. Then equals to 8 plus 6 that is 14. Here we get 14x is equals to 14. X is equals to 14 divided by 14 is equals to 1. Therefore, x is equals to 1. व्हेरिएबल x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. जी व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 और इक्वेशन नंबर 3 कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता जेणेकरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करूया. सो पुट x is equals to 1 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण x equals to 1 ची व्हॅल्यू पुट करणार आहे. इक्वेशन नंबर 2 काय आहे 3x plus y is equals to 2. अगेन 3 into x ची व्हॅल्यू आहे 1 प्लस y is equals to 2. इकडे आपण पाहूयात 3 into 1 3 plus y is equals to 2. ओके, y as it is 3 इकडे शिफ्ट करूया आपण y is equals to 2 minus 3. y is equals to minus 1. So at last, therefore x comma y लास्ट आपला आन्सर आहे x ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू आहे आपली 1 comma minus 1. This is our answer. Okay, got it? x and y की व्हॅल्यू 1 minus 1 आहे. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो आपलं जे लिनियर इक्वेशन आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे आपण सॉल्व केलेलं आहे.